स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नमनालाच घडाभर तेल ओतलं गेलंय. या निवडणुकीत गोंधळाचाच मुहूर्त साधला गेला. ओबीसी आरक्षण आणि 50% आरक्षण मर्यादेवरून धाकधूक असतानाच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा नारळ कधी फुटणार यावर तुफान चर्चा सुरू आहे. महायुतीमधील एका बड्या नेत्यानं महापालिका निवडणुकीशी मोठा दावा केलाय. त्यानुसार महापालिका निवडणुकीला फेब्रुवारी महिन्यात मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी महापालिका निवडणुकीविषयी मोठं भाष्य केलंय. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान लागण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. तर त्यापुढे फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीसाठी अजून 2 महिन्यांचा मोठा कालावधी पक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, निवडणुका तोंडावरती येऊन विकास करत नसतो. 365 दिवस सर्वसामान्य जनतेपर्यंत 24 तास राहण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांचे अनुयायी करत असतात. निवडणूक आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरं जाते असं वक्तव्य सरनाईक यांनी केले. त्यांची 10 तारखेला त्या प्रकाशित करणार आहेत. 22 तारखेपर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकतील. परंतु शेवटी आमची शिवसेना आहे. शिवसेना काही निवडणुका तोंडावर घेऊन काही विकास करत नसतं. आम्ही 365 दिवस सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. 24 तास जनतेमध्ये राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सगळं करत असतो. त्यामुळे निवडणुका आज लागल्या काय, उद्या लागल्या काय किंवा परवा लागल्या काय आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. आमचे शिवसैनिक हे 365 दिवस निवडणुकीला सामोरं जायला सज्ज असतात. मात्र निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर गोगावले तटकरे आमने सामने राहणार पाहिजे. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बोर आणि लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचा आपल्याला समोर आलं. मात्र 21 तारखेला आता निकाल जो आहे तो शेवट घेणार. बघा, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तळागाळातला हा कार्यकर्ता आपलं नशीब आजमावत असतो. राजकीय संधी त्याला मिळाल्यानंतर तो ते संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलेलो आहे, काही ठिकाणी वेगळे लढलेलो आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेली आहे, तर काही ठिकाणी आमच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केलेली आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया ह्या राज्यातून सगळ्या ठिकाणच्या आहेत. परंतु आता 31 तारखेला कळेल की जो निवडणुकीमध्ये 75% पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला झालेल्या दिसतील तुम्हाला. कोपरीत माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद. कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला. ठाणे पोलीस आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये नागरिकांनी पोलिसांच्या विविध विभागांचं काम, तपास पद्धती, कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक पोलीस यांच्यातील दरी कमी करणं आणि विश्वास दृढ करणं आणि कामकाज पारदर्शक करणं असा आहे. या उपक्रमादरम्यान नागरिकांना आपल्या हक्कांविषयी, उपलब्ध कायदेशीर मदत सेवांविषयी तसंच पोलिसांशी संवाद साधताना अनुसरायच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. नागरिकांनीही परिसरातील सुरक्षाविषयक सूचना आणि समस्या मांडत मुक्त संवाद साधला. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचे भक्कम स्तंभ आहेत. नागरिकांनी पोलीस ठाण्याची भीती न बाळगता संवाद वाढवावा असं आयोजकांनी सांगितलं. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरत पोलीस नागरिक संबंध अधिक मजबूत करण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय. आज शनिवार दिनांक 29/11/2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र विधी प्राधिकरण, ठाणे विधी प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला असून आज रोजी सर्वसामान्य लोकांना व्हिजिट टू माय पोलीस स्टेशन
असं हा कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना पोलिसांचं कामकाज कसं चालते व पोलिसां विभागामार्फत काय सुविधा पुरवल्या जातात या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी पोलीस स्टेशनचे सर्व विभाग खुले राहणार असून आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी पोलिसांचं दैनंदिन कामकाज कसं चालते आणि कोणत्या सुविधा पोलीस विभागामार्फत दिल्या गेलेल्या आहे याची सर्व माहिती देणार आहे. धन्यवाद. ठाणे शहरातील पायाभूत सुविधा उन्नतीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारी विविध विकास कामं ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी, मोठ्या संख्येनं नागरिकही उपस्थित होते. सर्वांचा सहभाग आणि सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प असून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आम्ही वर्षभर जनतेसाठी उपलब्ध असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. आनंदनगर येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं साकारलेले 2 अत्याधुनिक जलतरण तलाव नागरिकांच्या आरोग्य आणि क्रीडा सुविधांना नवी दिशा देणार आहेत. आधुनिक तांत्रिक सोयींनी सुसज्ज हे तलाव ठाण्यातील क्रीडा संरचनेत महत्त्वाची भर घालणार आहेत. स्थानिक क्रीडाप्रेमींच्या मागणीनंतर विकसित करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फमध्ये रबरी सोलिंग, फ्लडलाईट्स, चेंजिंग रूम, नेट्स आणि प्रशिक्षित कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होईल असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. माजिवडा येथील स्मशानभूमीचं संपूर्ण सुशोभीकरण करून CNG आणि LPG गॅस दाहिने आणि धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे प्रदूषणात सुमारे 80% घट होणार आहे. परिसरात मंदिर, प्रार्थना हॉल, सोलर लाईट्स, पार्किंग आणि स्वच्छतागृहे आदी सर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय वर्तकनगर येथील वारकरी भवनाचं भूमिपूजन, सामाजिक सभागृह आणि लोढा पॅराडाईज उद्यानाचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. ठाणे महापालिका हद्दीतील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर वसंत विहार, लोकपुरम, म्हाडा वसाहत आणि घोडबंदर परिसरातील वाघवेळ गाव, आनंदनगर, भाईदरपाडा, नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे, काही प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय, फुटबॉल टर्फचं लोकार्पण करतोय. आता ह्या वर्तकनगर मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिघे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं. त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती आम्ही करतोय. करोडो रुपयासाठी निधी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची असल्या कारणानं, परिवहन मंत्री म्हणून माझी असल्या कारणानं आणि आमच्या राज्य शासनाची असल्या कारणानं त्यांना ज्या ज्या सुविधा ह्या परिसरामध्ये पाहिजे त्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे आणि तशा प्रकारची आम्ही तरतूद करून आज याचं भूमिपूजन केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील हे वारकरी भवन गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे सगळ्यांना. म्हणजे लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर व आसपासच्या परिसरातील जनतेला आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वर्तकनगर मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर मोकळी चालू होतं ते तोडून आज एक दुसरं समाज मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे, त्याचंही लोकार्पण करतोय. आणि विविध प्रकल्प आहे, उद्यानं आहेत. म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय. ठाणे मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उठवला आवाज. भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होतोय. 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.
ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला. मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण रेल्वे सेवेवर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडनं वयाच्या 60% भागाचं काम पूर्ण केले. तथापि मध्य रेल्वेचं काम अद्याप सुरू झालं नसल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना जारी करण्यात जेणेकरून रेल्वेला त्याचं काम सुरू करता येईल. वाढलेला खर्च लक्षात घेता आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा आणि हा प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावा, जेणेकरून जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही आणि ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.